पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जा तुम्ही। नाही नाही, तुमच्या घरचे येऊन देत की। अहो येतील ते। अहो नाही, मी थांबतो। खरंच जा। अहो नाही, तुम्हाला असं एकटीला टाकून नाही जाऊ शकत। हे बघा प्लीज जा तुम्ही। नाही नको। अहो तुम्हाला नाही कळत आहे, माझ्या आई बाबांसमोर तुमची ओळख तुमच्या गाडीने मला धक्का दिला अशी नाही करून द्यायची मला, प्लीज। हा बरोबर, नाही तर नात्याची सुरुवातच शत्रू म्हणून। काय काय नाही, काय नाही। खरंच जा तुम्ही। मी ठीक आहे आता आणि घरचे पोहोचतच असते। हो तसं नाही, ते बरं बघा तुम्हाला फोन पण येतात सारखे, तुमच्या आईंना काळजी वाटत असेल तुमची। जा तुम्ही। पण तुम्हाला काय लागलं तर कळवशील ना तुम्ही? हो नक्की? हो। काळजी घ्या तुम्ही मासरिंगे। हो। चल इथं आहे। थँक्यू। थँक्यू। मॅडम अक्षरा आमोणकर कुठल्या खोलीत आहेत? रूम नंबर 13 मध्ये। 13। अरे अरे बघ ना बाबा, चालतोस कुठे बघतोस कुठे? अक्षरा मला कशी आहेस ग तू? असं कसा झाला तुझा ऍक्सिडेंट? तुला लागलं तर नाही जास्त? नाही बाबा, फार नाही लागलंय, काळजी नका करू। डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, मुका मार लागलाय आणि थोडस खरचटलंय फक्त। असे कसे चालवतात लोक गाड्या? ठीक आहेस ना अक्षरा? हो। कुणी उडवलं तुला? उडवलं नाही, धक्का लागला गाडीचा। कसे गाडी चालवतात लोक, कोण जाणे? बरं होता कोण तो? हे काय माहित असणार तिला? यांच्या बुडाखाली गाड्या आल्या ना की यांना वाटतं आम्ही भारीच। नंबर बघितला का गाडीचा? केसच करू आपण, पैसे द्यावे लागतील त्याला, अशी सुटका नाही होणार त्याची। त्यांनीच आणलं मला हॉस्पिटलमध्ये। अगं मग आहे कुठे तो? गेले ते। अगं तू जाऊ का दिलंस त्याला? मग काय करणार? मेंटेनन्स तर घ्यायचा ना, हॉस्पिटलचा खर्च कोण देणार? अहो देऊ की आपण, असं कितीचा येणार आहे? अहो मुद्दा खर्चाचा नाही बाई, तत्वाचा आहे। त्यानं नुकसान केले नव्ह, त्यानंच भरलं पाहिजे। अहो मुलगी आपली आहे, तिला दुखलं खुपलं तर आपणच नको का बघायला? एवढं साधं सरळ राहून नाही चालत जे या जगात। अक्षरा नंबर सांग मला गाडीचा, मी ट्रॅक करतो। सोडायचं नाही त्याला अजिबात। मला नाही माहित कमल। अशी कशी का पोरगी तू? अहो माझीच चूक होती, मीच त्यांच्या गाडीसमोर गेले, माझं लक्ष नव्हतं चालताना। तुला नीट बघून चालता येत नाही का ग?
नाही म्हणजे मुळात तू बाहेर गेलीसच का? अगं तुझ्या मागे एक एक संकट लागली, काही कळतच नाही काय झालंय. आपण असं करूया, गुरुजींना पत्रिकाच दाखवून घेऊ. सारखं सारखं काही ना काहीतरी होतच आहे. म्हणजे एखादी शांती विनंती करायला सांगितलं ना तर तीही करून घेऊ, नाही का? हा वय वय, हे काय चाललंय ते काय फारच चांगलं चिन्ह नाही. बाबा पण मी काही झालं तरी लग्न अक्षराशीच करणार आहे. हो पण ती जागेवर नको का असायला? आज आता साखरपुड्याचा मुहूर्त होता, झाला का? केवढ्यावर गेलं ते? वेळेपायी वेळ गेला, पैशापायी पैसा गेला आणि साखरपुडा झाला नाही तो वेगळाच. नाहीतर काय, आता लग्नाच्या आधी करावं लागेल साखरपुडा. पुढं 10 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. अधिपती, तुम्हाला काही लागलं बिगलं तर नाही ना? नाही. मोठा अपघात होता का? का जाऊ दिला आम्ही अहो तुम्हाला? नाही आई साहेब, हे बघ मी स्वतःच्या पायावर चालत आलोय. बघा, या पुढे तुम्ही कुठं बी एकटं जायचं नाही. म्हणजे 5-6 ड्रायव्हर आहेत की घरात, ज्ञात असते संगत. एवढं काय नाही. काय एवढं काही नाही, चुकी आमची आहे अधिपती, चुकी आमची आहे. जाण्यापूर्वी तुमचं डोसकं गरम होतं. चुकलं आमचं, हो चुकलं. आई साहेब काय करताय? नाही हे समजा आमच्यामुळेच झालंय. नाही हो, अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो, आम्ही पुन्हा तुम्हाला कधी बी काय बी बोलणार नाही. तुमच्यामुळे काय सुद्धा झालेलं नाही. बरं, ज्याला लागलं तो माणूस कसा आहे? हा, त्याला काही पैसे बिशे देऊया आपण हवं तर. कुठल्या हॉस्पिटलमध्ये चला जाऊन भेटूया त्याला. नाही नाही नाही, ते बरे आहेत, ते पोचले बी असतील आता घराकडे. जो कोण आहे तो भला माणूस आहे. ना पोलिसात तक्रार केली, ना पैसे घेतले. नाहीतर आजकाल नुसती ओरबाडणारी माणसं आहेत. तुम्ही त्याचा काही नंबर बिंबर घेतला का? म्हणजे काय त्याची चौकशी करा, काय लागलं बिगलं तर बघा तुम्ही. हा ते बघतो की मी बघतो, काय टेन्शन घेऊ नका सोडा. बरं जा, जरा छानपैकी तयार होऊन या. जा. का? हा एक काम आहे, कसलं? कळल तुम्हासनी. जा तुम्ही, जा. काय? अहो जा, तयार होऊन या. जा. किती झालंय बिल? तर पेशंटचं नाव? अक्षरा आमोणकर. सर त्यांचं बिल आधीच पेड झालेलं आहे. काय? बिल पेड आहे? हो, बिल भरून एक्स्ट्रा 90,852 रुपये उरलेत, ते घ्या. कोण भरलं बिल? हा, ऍक्सिडेंट ज्याने केला त्यानं भरलं वाटतं. आणि वर हे 90,852 एक्स्ट्रा दिलेत. द्या इकडे. बाबा थांबा. सॉरी मॅडम, आम्ही नाही घेऊ शकत हे पैसे. ज्यांनी दिलेत त्यांना तुम्ही ते परत करा. पण मॅडम, बिल 9,148 रुपये झालेत आणि त्यांनी 1 लाख रुपये भरले होते. 1 लाख? तसं बी हे सुद्धा कमीच दिलेत म्हणा. नशीब चांगलं त्यांचं, आम्ही भेटलो, तक्रार बी केली नाही. हो ना, सुनबाईना आमच्या काही झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? जे झालं त्याची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. आणा इकडे ती. बाबा प्लीज, आपण नाही घेऊ शकत हे पैसे. अगं पर अहो, आपल्याला हे पैसे परत करावेच लागतील. काय गरज नाही, नुकसान भरपाई. पण नुकसान झालंच नाही. आता असं कसं म्हणते तू? साखरपुडा लागला नाही? पण त्याचं नुकसान ह्या पैशातून भरून निघणार आहे का? स्पेशल गाड्या करून आलो आम्ही, पाहुणे बोलवली, जेवण खान, याचा खर्च झाला नाही? प्लीज आपण हे सगळं नंतर बोलूया का? इथे नको बोलायला प्लीज. हा, आपण घरी जाऊया. चल. पैसे घ्या आणि चला. हो पण बाबा, मी तेच सांगते तुम्हाला, आपण असं नाही करू शकत.
कमल सांग तिला, मोठी माणसं करतात ते समजा बरोबरच करतात नव. अक्षरा आपण गाडीत जाऊन बसूया, बाबा बघतील काय ते. हा कमल, तुम्हालाही माहितीये ज्यांनी हे पैसे दिले त्यांना हे परत करावे लागतील. मॅडम तुम्ही द्या पैसे. बाबा चला असू द्या. बाबा प्लीज या ना तुम्ही, या. इकडे स्वतःच खरं करते पोरगी. गुढीसारखं मला सजवून मडवून ठेवले, पण आता पुढे काय करायचंय? हळू बोल की जरा, मला नाही माहित. मावशी त्यांना समजा सांगत का नाही? काय? हेच की अधिपतींना आता माझ्या संकटच लगीन करायचंय. हे बघ ताई का नाही, समजा येळ आल्यावरच करते. येळेच्या आधी आणि जरुरीपेक्षा जास्त ती कधी बोलत बी नाही आणि करत बी नाही. कळलं काय? थोरल्या सरकारने बोलवलं आहे. कुणाला? चंचला ताईसनी. वय आली, जाऊ तुम्ही. चंचे, हे बघ आता तिच्या समोर तू एकदम शांत आणि स्थिर असं राहायचं. आणि हा, ताईनं जसं सांगितलंय तसंच वागायचं. कळलं काय? चल थांब थांब थांब, इकडे बघ. चल. या बोला. अरे चुम्मारी, एवढं नटून थुटून कुणीकडे चाललंय चंचुवत्राव? कुणाच्या लग्नाला चालली काही? लग्नाला नाही, लग्नासाठी तयार झाली. कुणाच्या? तिचं. तिच्या? कुणा संग? तुमच्या संग. म्हणजे हे काय बोलायला तुम्ही? तुम्ही जे ऐकलं तेच. नाही 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 नाही, हे शक्य नाही आहे साहेब. थांबा थांबा थांबा, नाही 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 करू नका. नाही नाही, खरंच सांगालोय, हिच्या संग लगीन लगीन नाही करू शकत. तुम्ही आम्हासनी वचन दिलंय, आम्ही पसंत केलेल्या पोरीशी तुम्ही लग्न करणार. आम्ही थांबू, पण एका अटीवर. सांगा. आमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करा. हा पण आई साहेब, ही अहो, आमच्या आईच्या आत्ते मावस बहिणीच्या मुलीची मुलगी आहे. लईला आमचं नातं आहे. बघा बरं कशी सुंदर हाय, गुणी हाय, या घराला शोभल अशी आहे. तुमचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा दिसत. तुम्ही अंबाबाईची शपथ घेतली आहे. पण आई साहेब, हे अहो आई आहोत आम्ही तुमच्या. तुमचं भलं आम्हासनी कळतं. तुमचा विश्वास हाय नव आमच्यावर? हाय की हो, पण हायच्या पुढं पण लागत असत तर तो नाही असतो. तसं नाही आहे. एक तर विश्वास ठेवा, नाहीतर नाहीतर काय? तुम्ही तुमच्या मनासारखं करा. आमची दोन्हीला नान आहे. बरोबर आहे हो, पण मास्तरीनबाईंचा विषय. अधिपती, तुमच्या बाजूला एक बाई हाय आणि तिला पण एक मन आहे. तुमच्या वतीनं आम्ही तिला शब्द दिलाय. तुम्हासनी जर शब्द मोडायचा असेल तर तो आत्ताच मोडा. ती पण उगा आशेला लागायला नग आणि आम्ही पण सुनेसाठी झुरायला नग. आम्ही तुम्हासनी निर्णय घ्यायला सांगतोय, फक्त तो तुम्हासनी आत्ता घ्यावा लागेल.
या घरानं निवडलेली सून तुम्हासनी बायको म्हणून पसंत असल तर आनंदी आनंद, पण तुम्ही निवडलेली पोरगी या घरात सून म्हणून येणार असल तर आमचा निर्णय आम्हासनी घ्यावा लागल. आता तुम्ही सांगा, हो का नाही? हो असल तर उत्तम आहे, नाही असल तर आम्ही आमची बॅग अजूनही खोललेली नाही. बोला. माझं काही करू नका. करायचंच असेल तर आपल्या शाळेसाठी काहीतरी करा, मुलांसाठी करा. हो तुम्हाला सांगितलं ना काल, लग्न करा तिच्याशी. तुम्ही मला आयुष्यभर पाहिजे आहे साहेब. मी माझी सगळी म्हणणी बाजूला ठेवतो आत्ताच्या आत्ता, पण तुम्ही पाहिजे मला. थांबा, सोडा त्यांना. तुझी गरज नाही आता आम्हाला. तुला तुझा मोबदला मिळेल निघून चाल. नोकरांनी आईची बरोबरी करते तुम्ही. बसाला बस. त्याची आई मेली. निघ. आई मेली त्याची. राहू द्या, सवय आहे आम्हासनी. काय करतील? हल्ला करतील ना व. ते नाही असणे. थांबा, राहू द्या, राहू दे त्यांना. त्यांच्या मुलाच्या लग्नासारख्या महत्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असायला पाहिजे. वडील आहेत ते तुमचे, जन्मदाते आहेत. चंचे, ये इकडे. ही चंचला सून म्हणून आम्ही हिला पसंत केल्या. 8वी शिकली, हुशार आहे. ते कापडाचं फॅशन का काय ते करते. घर सांभाळेल, तुमच्या पोराला सांभाळेल, घराचं पोकळ कर. त्यांचे पाया पड, आशीर्वाद द्या तिला. निर्णय आमच्या नाही, अधिपतींच्या हातात आहे. अधिपती, तुमच्या वडिलांना पसंत नाही आहे सून. आता तुम्ही सांगा, हो का नाही? जरा वेळ पाहिजे की हो आई साहेब. आता लगेच सांगा. हो का नाही? तुमच्यामुळे व्हायला लागलं हे सगळं. तुम्ही कवा त्यासनी नीट वागवलेलं नाहीये. कधी त्यासनी इज्जत दिली नाही, कधी त्यांचा दर्जा दिला नाही. आणि तुम्ही त्यासनी एवढं दुखावलं की नाही की मी अजून नाही दुखवू शकत.
लांब राहायचं लांब राहायचं लांब राहायचं. काय नाही नाही काय नाही नाही काय आता काय होणार नाही. आणि आता तुम्ही म्हणला ना नाही म्हणजे मला ते आता करायलाच पाहिजे एवढं लक्षात घ्या. तुम्ही आतापर्यंत त्यासनी जर नीट वागवलं असतं ना आई साहेबांवर ही वेळ आली असती ना माझ्यावर ही वेळ आली असती. काय सांग घेऊन रे यांना. अधिपती निर्णय शांत डोक्याने घ्या. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आमासनी शब्द दिलाय म्हणून तो पाळायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही नाही म्हणू शकता. मी नाही मोडणार माझा शब्द. हो म्हणाला तर शब्द पाळावं लागेल. आता माझा जीव गेला नाही तर मी माझा शब्द पाळणार आहे.